भरेल. हाय, हॅलो, नमस्कार. आम्ही आलो आहोत परत एकदा व्लॉग आम्ही आमचा सुरू करतोय. पण त्याच्या अगोदर सांगायचं असं की आम्ही चाललो आहे पगोड्याला, जे आम्ही जाणार होतो 15 तारखेला. कारण 15ला मागच्या वर्षी आम्ही लीगल आमचं मॅरेज केलं होतं, रजिस्ट्रेशन. सो 15 तारखेला 1 वर्ष झालं त्याला. पण अनफॉर्च्युनेटली ह्याला ड्युटी लागली होती इलेक्शनची. सो आम्हाला जाता आलं नाही आणि गेले 3-4 दिवस मी आजारी आहे. माझा आवाज अजूनही फुटला. वाव, ह्यांना बघा मग मी कंप्लीट करते. हे आता आम्ही आता बोटने चाललो आहे मस्त. पण हां, तर मी असं म्हणत होते, उलट झालं आता. दिसतं तर आहे आता उलट झालं. हां, ओके, अगेन असंच होतं ना, असंच पकडावं लागेल ऑल टाईम. तर मी असं म्हणत होते की मी खूप आजारी होते 2-3 दिवस. मला खूप ताप होता, माझा आवाज पण अजून फुललेला नाही आहे, सगळं नाकबीक फुल जाम आहे. तर आम्हाला जाता आलं नाही. आम्हाला पाया पडायला जायचं होतं पगोड्याला. हे आमचं ठरलं होतं. आम्ही खूप टाईमपासून हे ठरवलं होतं, पण शेवटी ते नाहीच झालं काही का कारणाने. पण आता आम्ही निघालो आहे. दुपारचे वाजले आहेत ऑलमोस्ट 3:47. ती कशी सुटणार होती, सुटली बोट. तर त्याच्यामुळे आम्ही आता बघूया. आता बोट पण सुटल्या तर नेक्स्ट बोट पकडायला लागेल. सो लेट सी हाऊ इट गोज. तोपर्यंत आपण हा सीन बघूया. पागोडा तिकडे आहे बघा, दिसणार नाही म्हणजे असं दिसतंय ते. आम्ही चाललो आहे तिथे आणि आमची बोट सुटलेली आहे. डायरेक्ट पागोड्याला जायला बहुतेक बोट नाही आता. असो आम्हाला वाया गोराई समथिंग आम्हाला जावलं, म्हणजे हे मला माहीत नाही आहे. मी स्कूलमध्ये असताना इथे आले, त्याची स्टोरी मी नंतर सांगते. बट आता सध्या तरी ही बोट आली आणि आम्ही इथे आता चाललो आहे. मी मस्त उन्हाच्या इथे बसले आणि मला छान मायग्रेन आहे. कधी बोट सुटते आणि झाले मला आता. कसला गोरा गोरा दिसतोस यार तू. गोंडुला, हे गोंडुला, हॅलो. कोणाला, मला देते की लोकांना देते? आपल्याला ॲक्च्युली जायचं आहे इथे, पण इथे जायला डायरेक्ट बोट होती त्या वेळेत आहेत सगळ्या. त्यामुळे आपल्याला आता फिरून जावं लागणार. म्हणजे पहिले इथे जावं लागेल. इथून ऑटो पकडायची, मग ऑटो करून तिथून गोराईवरनं ऑटो करून जायचं पायगोड्याला. मला आता वेळ मिळाला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला माझी दुःखद स्टोरी सांगते. मी ॲक्च्युली पगोड्याला आले होते, बट तेव्हा न्यूली बिल्ड झालं होतं अँड आय वॉज इन स्कूल. आणि माझे पप्पा आम्हाला सगळ्यांना घेऊन आले होते पगोड्याला. आणि आम्ही आलो होतो, मी मॉर्निंगपासून मस्त होतो तेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं प्रॅक्टिकल. आणि आम्ही आलो होतो आणि माहीत नाही, पण आफ्टरनून नंतर मग तब्येत बिघडली आणि मला लिटरली लूज मोशन सगळं झालं आणि मला अजिबात ती जागा एक्सप्लोर करता आली नाही स्कूलमध्ये असताना. मी लिटरली एका जागी बसले, त्यात ऊन होतं भरपूर, मी फुल ड्रेन झाले होते. मी खूप जास्त मला एकदम घरी जायचं, त्यात बोरिवली टू बदलापूर जायचं खूप जास्त टाईम लागला. मला ट्रेनमध्ये अजून हालत करायचं. त्याच्यानंतर मी आलेच नाही. बट माझी डेस्टिनी बघू शकतो. बोरिवलीचाच नवरा केला आहे. बोरिवलीचाच नवरा मिळाला मला. आणि आता खूप वर्षानंतर मी पगोड्याला चालले ढोऱ्यासोबत पाया पडायला. पायाच पडायला चाललो आपण, जे आपण ठरवलं होतं ते पाया पडणार की खूप पीसफुल जागा आहे. तुम्ही आता बघाल पाया, खूप पीसफुल जागा आहे. जे नाही आले त्यांनी तर नक्कीच बघा. खूपच शांत वाटतं तिथे आणि मला पर्सनली खूप आवडतं, त्यामुळे मी ते एन्जॉय करा. सो ही फेरी स्टार्ट होईल तेव्हा. हजबंड फुलफिलिंग वाईफ्स.
आता कधी सावळी आली पण जिथे सावळीत जे बसले होते ते आता टेन्शनमध्ये आले. बघ किती चांगलं आहे. तुझा आवाज बोल ना. येतोय का? पण ते चांगलं आहे. तुला माहिती आहे, बायकोला माहिती आहे. व्हेरी गुड. हवाय तुला? तुला काय वाटलं? हो झालं, संपला सफर. सफरनामा खतम. तिथून रिक्षाने जायचं. तिथून रिक्षाने जायचं. पोचलो. तुला काय वाटलं? हे बघ पोचलो पण. पोचलो. बघू आधी जाऊया तर. हो. आपण उतरलं आता गोराई साईडला. बघूया इथून आता रिक्षाने जायचं. आधी चांगलं होतं, खूप बरं होतं. ती डायरेक्ट फेरी होती वॉटर किंगडमची, ती पकडता यायची आणि त्याच्याने डायरेक्ट आपण पोचायचो पायगोडाच्या पायथ्याशी. तिथून थोडं चालावं लागायचं, पण आता ती बोट अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला ही इथून गोराईची बोट पकडावी लागली. आता इथून रिक्षाने मग पायगोड्याला जाऊ. झाली आता काय आता ते खूप गोल गोल असं मला वाटतं. हा, कारण आपल्याला डायरेक्ट फेरी नाही मिळते ना वॉटर. येताना तरी मिळणार आहे का? टाइम टू टाइम आहे. टाइम टू टाइम आय गॉट ती अशी मस्त जाईल. तोपर्यंत म्हटलं मी छान असं पोचले. संपलं माझं आत्महत्या ते लहान मुलीच गेलं. हा ना. बट स्टील किती टाईम नंतर पोट आहे. आपण अलिबागला राहूया. प्लीज प्लीज आता जाऊ. काय करूच. हा रोड मस्त आहे ॲक्च्युली. रोड ॲक्च्युली मस्त आहे आणि मला असं एकदम धुम चाले असं लिटरली असं वाटतंय. आणि मस्त आहे. तुला कसं वाटतंय? खूप वेळा गेलो. त्याच्यासाठी नाही माहिती, तू खूप वेळा गेलायस पगोड्याला. हो. बट माझा प्रश्न ऐक. हो, पहिल्यांदा बायकोसोबत चाललो तर छानच वाटतंय. दोघं एकत्र जोडप्याने चाललंय, मजा येते. तिकडे जाऊन शांत राहणार आम्ही. महत्वाचं माझी बायको पण शांत राहणार आणि पीसफुल जागा आहे. बघूया तिकडे तरी पीस मिळतो का मला. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी पीस नाही. तू पीस आहेस पण कुठला peace? मेंटल पीस मिळाला पाहिजे ना आपल्याला तिकडे जाऊन. ते म्हणतोय मी तुला. मेंटल पीस गरजेचं आहे. तो मला मिळालाय तुझ्यासोबत राहून, कारण मेंटल पीस तू आहेस माझ्या अंतर्मनाचा मेंटल पीस. जे सार्कॅस्टिक जे बोलतोयस तुला असं वाटतं मला समजत नाही का? तारीफ केली तरी सारख्याच वाटतं बघा. आता काय बोलायचं. ही तारीफ प्रत्येक गोष्टीमध्ये ही तारीफ बनवून देऊ. हो, तारीफ आहे. मेंटल पीस असतो माझा पर्सनल मेंटल पीस असतो. चेहरा दाखव जरा तुझा. निरागस चेहरा आहे माझा. खूप सत्य बोलतोय. हे ना सगळ्या सबस्क्रायबर्सला माहिती आहे की तू किती मला बोलू शकतोस आणि किती नाही. ही सेंचुरी आहे ना. हा का बर्ड सेंचुरी आहे ना. सेंचुरी ही बंद आहे. ही बर्ड सेंचुरी आहे. जाळी मारून ठेवली त्यांनी. यायला पाहिजे एकदा. फक्त नाही. बर्ड्स आहेत. इकडे आधी ते एस एल वर्ल्ड होतं तेच बरं होतं. त्याची बर्ड सँच्युरी केल्यापासून माहीत नाही ते चांगलं. एस एल वर्ल्ड बंदच झालं. एस एल वर्ल्ड बंद केलं आणि तिथे बर्ड सँच्युरी बनवलं. ओके मला नव्हतं माहिती आहे. मी कधी फिरलेच नाही आहे ना इतकं. त्यामुळे मी जे काय फिरले ते तुझ्यासोबतच फिरले. आणि तिकडे फक्त गावात. कुठलं गाव? कुठल्या गावात? बदलापूर गाव. पण मी तिथे पण नाही फिरले. माझ्या तिथल्या
आम्ही पोहोचलोय पगोड्याला. काय सुंदर आहे बघा, किती लिटरली थायलंडला आल्यासारखंच वाटतंय मला. किती सुंदर आहे आतमध्ये, ते अजूनच सुंदर आहे. आतमध्ये तिथे चेकिंग चालली होती, त्याच्यामुळे आम्हाला बंद करायला लागला. बट हे बघा, जे काय बोलू मला तेच नाही समजत. गॉड, दिस इज सो गुड. कमाल आहे ना. लिटरली असं बघायला गेलं तर एक खूप शांतीचं प्रतीक आहे जागा. बट सध्या इथे खूप गडबड चालू आहे. इथे येऊन जोरात बोलणं किंवा खूप जास्त धावपळ वगैरे हे अलाउडही नाही आहे. त्यामुळे इथे जेवढं शांत राहता येईल तेवढं तुम्ही शांत राहा, हे पहिलेच सांगितलेलं असतं. पण तरीही न्यू जनरेशन नाही पाळत लोक. आपण कुठून जाऊया आता? जाऊया कुठून आता, कुठेही बोलतो. इकडे बेल आहे, मुलांचं खूपच आहे. पॅरेंट्सनी ॲक्च्युली जाऊ दे. दिस इज द स्पेस. खूप सुंदर आहे ही जागा, खूप सुंदर. आम्ही आता पाया पडायला चाललो आहे. इथेच आहे बुद्धांची मूर्ती. हा आहे यांचा गार्डन एरिया आणि आम्ही तिकडे चाललो आहे. तिकडे मूर्ती आहे. खूप सारे जागा आहे इथून आतमध्ये. आम्ही वरतीही जाणार आहोत, पण पहिलं म्हटलं पाया पडून घेऊया म्हणून आम्ही इथे आलो. इथे गार्डनमध्ये सगळेजण ऑलमोस्ट चिल करतायत. लेट्स सी. आता आपण आज आलो आहे, परत कधी येणं होणार आहे आपलं प्रॅक्टिकली? आता पहिलं तर फिरून तरी आज नंतर घेऊया. आज मी खूप लहान होतो तेव्हा आलो, जास्तीत जास्त लहान होतो. लहान म्हणजे कॉलेज डेजच्या टायमाला आलो, तेव्हा एवढी अक्कल नव्हती. मी तर शाळेत आले यार, मॅच्युरिटीज मी नव्हती. लिटरली शाळेत आलेले. त्यानंतर मी आता आले. थांबशील. मॅच्युरिटी नव्हती, काही नव्हतं. त्या गोष्टीचं, या जागेचं महत्त्व माहिती नव्हतं. ह्यावेळेस मी आलो आहे, तिच्यासोबत आलो आहे, बायकोसोबत आलो आहे. सो मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन की या जागेचं महत्त्व समजून घेण्याचं. नेक्स्ट टाईम जेव्हा येईन तेव्हा तुम्हाला प्रॉपर माहिती देईन. मला आता या जागेचं इतकं नॉलेज नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला पूर्णपणे माहिती देऊ शकणार नाही ॲक्युरेटली. आम्ही तुम्हाला जागा फिरवू शकतो. सो आमच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत तुम्हीही फिरा. हे तुम्हाला मी नेक्स्ट टाईम जेव्हा येईन तेव्हा नक्की पूर्ण माहितीशी येईन आणि तुम्हाला सांगेन. ही बघा मूर्ती, ती तुम्हाला अशी छोटी दिसत असेल, बट ॲक्च्युअलमध्ये ती छोटी नाही आहे. ती खूप मोठी आहे, खूप मोठी. मी अँगल पण वाईड घेतलं त्याच्यामुळे ती पूर्ण दिसायला हवी म्हणून, बट ती ॲक्च्युली खूप मोठी आहे. आणि ते खाली सगळं डिटेल्स आहेत आणि ही आपली मूर्ती आहे. मी इथे व्हिडिओ कलेक्ट करते आणि हा कवर फोटोचं काम करतोय. मी त्याला कामाला लावले. आम्ही इथल्या कॅन्टीनमध्ये चाललो आता. लेट्स सी काय मिळतं काय नाही. अशी काहीशी प्लेस आहे बेसिक.
मी घेतले मिसळ. टेस्ट करतो. तू कर टेस्ट. पहिलं खात तू मागवलेलं कधी येणार? बनवते त्याला बनवायला. हे पकड, मी टेस्ट करते. लेट्स सी कसं आहे. एक तर मी खूप दिवसाने पाव खाणार, म्हणजे मी हा वीक ठरवलं आहे खाईन मी डाईटचं. ठीक आहे, मी ॲडजस्ट करेन, कारण हा आपला सेलिब्रेशन वीक आहे ना, म्हणून या लोकांनी आय गेस ह्या पावाला पण बटर लाव आय गेस. लावलाय. आता टेस्ट करते. लेट्स सी कशी आहे. चांगली आहे ना टेस्ट? ॲक्च्युली छान आहे, ॲक्च्युली कमाल आहे. मला खाऊन मी बघू दे. खूप टाईम नंतर खाते. ते खूप ऊन डायरेक्ट येते माझ्या तोंडावर. पण मला असं वाटलं की आज इथे आलोच आहोत तर काही गोष्टी जरा शेअर करूयात. म्हणजे 15 तारखेला तर सगळ्या ताज्या त्या झाल्या होत्या. म्हणजे कसं मागच्या वर्षी सकाळ सकाळ निघालो होतो आम्ही रेडी वगैरे होऊन. त्यात मी मम्मीची लग्नाचा शालू मम्मीचा नेसला होता माझ्या कोट वेडिंगला, आणि ती सगळ्यात प्युअर गोष्ट होती ॲक्च्युली. म्हणजे मम्मी पण रडली होती हे बघून. आणि सॉरी, अजूनही असं वाटतं की आम्ही लगेच आता 4 दिवसात ऑफिशियल वेडिंग करणार आहोत. अजूनही मला तसंही वाटतं. बट स्टील सगळ्या गोष्टी एवढं ताज्या वाटतात. सॉबी गेला आहे त्याची ऑर्डर घ्यायला. तर मी म्हणत होते की हां, आम्ही मॉर्निंगला सगळे निघालो होतो आणि त्यावेळेला पूर्ण डेचा रील शूट केला होता जो ॲक्च्युली व्हायरल झाला. तो आत्ता 99 समथिंग, म्हणजे तुम्ही जाऊन पेजवरती बघू शकता. माझ्या अकाउंटला ब्राऊन गर्ल फॉर एव्हरवरती पण आहे, ब्राऊन मेट्स व्हाईटवरती पण आहे, जो मी काल रिशेअर केला पण होता स्टोरीवरती. सो तुम्ही जाऊन बघू शकता. तो रील ॲक्च्युली खूप क्यूट असा झाला होता. आमच्या वेडिंगचे सगळे, म्हणजे आम्ही साईन वगैरे करतो, सगळे मुमेंट्स छान त्याच्यामध्ये रेकॉर्ड झाले होते. आणि एवढं मस्त वाटतंय ते सगळं परत रिकॉल करताना. आणि इथे आलेली आहे आमची मसाला मॅगी. दिसते तर मस्त. टेस्ट कर, तुला तेच आवडत नाही. त्यांना तू सांगायला हवं होतं. ठीक आहे, त्यांनी कापली होते. हां, वाटाणा ही शिवानीला आवडेल मॅगी आहे ना. मला पण आवडतं, बट टेस्ट प्रॉपर शिजलेली असेल ते प्रॉपर माहिती आहे. त्या ॲडवाल्या मॅगीज असतात ती सेम आहे ही. त्या पोरी नाचत ज्या येतात ना, भाज्या विज्या टाकतात त्यावाला. ॲक्च्युली चांगली असेल. चांगली आहे. मी इतक्या दिवस डाएट करते, मी इतक्या दिवसाने पाव खाल्लाय, इतक्या दिवसाने मी हे सगळं खाते. मी अजिबात काही खात नाही आहे. पण 1 वीकचा मी प्रॉपर ब्रेक घेतला आहे. 1 वीक मी सगळी मजा करणार आहे आता. त्यानंतर बॅक टू शेड्यूल. हां, बरं, मला माझ्यावर फोकस ठेवणार आहे. मला बरं, म्हणजे मी माझी रिॲक्शन घेऊ शकते. ही मॅगी प्रॉपर शिजली आहे, तो मसालाही मस्त लागतो आहे. मला मटर नाही आवडत. मला ॲक्च्युली मॅगी ती अशी प्लेन चीजी आवडते. बट हरकत काहीच नाही आहे खायला एकदा. म्हणजे मॅगी लवर्सला
आपल्याला जास्त भाज्या नाही आवडत ना मॅगीमध्ये. आपल्या दोघांचा पण सीन. काय करणार. बडी चांगला. आम्ही फेरी पकडली आहे. जाम फुल आहे फेरी. आता घरी रिटर्न आलो. पॅगोडाला आम्ही सगळं शूट करणार होतो, पण झालं असं की तिथे जाऊन एकदम शांत वाटत होतं. सो शूट करायचं काहीच करायचं मन नाही करत होतं आम्हाला. आम्ही एक राऊंड मारला आम्ही तिथे, आणि त्याच्यानंतरला एक राऊंड नाही मारला आपण, ॲक्च्युली खूप चाललो. हो, आणि शांत खूप पण गप्पा वाटत पण होतं, मारल्या. खूप पण गप्पा पण मारल्या. आम्ही आमच्यातच वेळ खूप घालवला. जो आम्हाला खूप कमी मिळतो. हो, झालं असं तिकडे मग शांत होतो, फिरलो, बसलो, एकमेकांसोबत वेळ घालवला, आणि त्यानंतरला आम्ही निघालो. आणि ह्यावेळेस येताना आम्ही वॉटर किंगडमच्या आय थिंक सो रूट वॉटर किंगडमच्या रूटने आलो. हां, त्याचे फुटेजेस आहेत का? म्हणजे बघितलेच एडिटर त्या रूटने आलो. मग मला ॲक्च्युली हे सांगत होतं की काय बोलतो, हां, मी पहिल्यांदा गेलो ह्या रूटने, म्हणजे गोराईच्या रूटने, आणि येताना वॉटर किंगडमच्या रूटने आलो. सो दोन्हींचा एक्सपिरियन्स आला मला. सो त्याच्यामध्ये मला हे कळलं की गोराईच्या रूटने जाणं जास्त स्वस्त आहे आणि आपण लवकर पोचू शकतो. कारण गोराईच्या फेरीज चालू असतात, म्हणजे 15-15 मिनटांनी आहेत, आणि एसएल-वर्ल्डची फेरी आय थिंक सो लिमिटेड आहेत. कारण एकदा एसएल-वर्ल्डमध्ये क्राऊड गेल्यानंतरला त्यांच्या फेऱ्यास 1-1, 1.5 तासानंतरच्या आहेत. सो तुम्हाला जर जायचं असेल बाय फेरी, तर मी सांगेन, मी प्रेफर करेन की तुम्ही लोक गोराईने जा. बिकॉज इथून गोराई खाडीपर्यंत जायचं, म्हणजे जर कोणी ट्रेनने येत असेल किंवा त्यांच्या पर्सनल व्हेकलने येत असेल बोरिवलीला, सो पर्सनल व्हेकलने येत असाल तरी स्टेशनवरनं, म्हणजे जे काय असेल ते ट्रेनने आला तर स्टेशनवरनं शेअर रिक्षा आहेत किंवा नॉर्मल रिक्षा पण करू शकता, आणि डायरेक्ट गोराई खाडीवरनं तिथून फेरी पकडून गोराई बीचच्या साईडला जाऊ शकता, आणि तिथून उतरल्यानंतरला रिक्षा करायची. ती रिक्षा काहीतरी साधारणपणे आमच्या दोघांचे 100 रुपये घेतले, म्हणजे 50-50 रुपये इच घेतले. आणि जर जास्त जण असेल तर अजून कमी होईल, पण ते काय आम्ही विचारलं नाही. सो ते जास्त परवडीचं आहे. कारण रिटर्न येताना काय बोलतो आपण, कसं नाही, वॉटर किंगडम, हां, वॉटर किंगडमच्या इथून येताना त्याचं तिकीट पर पर्सन 100 रुपये होतं, आणि ते डिस्टन्स काहीतरी 10 मिनिटाचं, करेक्ट? 10 पण नाही, मला वाटतं कमी असेल. अर्धा वेळ तर आम्ही वॉकिंग करत आलो, जस्ट बिकॉज पाणी खूप कमी झालं. हो, त्यामुळे मला असं वाटतं की गोराईचा मार्ग सोपा आहे आणि खिशाला परवडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे लाईक, शेअर, सबस्क्राईब, अजून तसं कमेंट, हे सगळं करा, बेल आयकन दाबा, आणि असंच सपोर्ट करत राहा. असेच व्हिडिओ आमचे जे व्हायरल जाते, जे तुम्हाला आवडत आहेत, तसे अजून येणार. म्हणजे हा मला त्रास देतो हे तुम्हाला बघायला आवडतं, मला माहिती आहे. हे बरं आहे यार, त्रास देतो बोलते, म्हणजे त्रासच तर देतो मला. ठीक आहे, जाऊ दे. सगळ्या व्हिडिओमध्ये तू त्रासच देतोयस मला. परत त्रास द्यायला आपण भेटू पुन्हा, तोपर्यंत पण मी थोडा त्रास घ्या. मी प्रेम समजते त्या त्रासाला. तुम्ही पण असं प्रेम करत राहा आमच्यावरती. चला भेटू आपण नंतर.